नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाशदीप कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट मेथडबद्दल अभ्यास केला होता। त्याचे काही फॉर्म्युलेज तयार केले होते, ते फॉर्म्युलेज मी बोर्डवर लिहिलेले आहे बघा। डिटर्मिनंट मेथडचे फॉर्म्युलेज काय आहे? डिटर्मिनंट D इज इक्वल टू काय दिलं आहे? डिटर्मिनंट A1 A2 B1 B2 आणि डिटर्मिनंट ऑफ x कसं निघाला होता? डिटर्मिनंट ऑफ C1 C2 B1 B2 आणि डिटर्मिनंट ऑफ y कसं काढायचा? फॉर्म्युला काय त्याचा? A1 A2 C1 C2 आणि तिथून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया। x काय आहे? dx अपॉन d आणि y काय निघतो? dy अपॉन d निघतो। आता विद्यार्थ्यांना हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं अवघड होतं, त्यासाठी आपण काय करूया, एक सोपी पद्धतनी ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया। यासाठी मी इथे लिहितोय 12 32 13 चा फॉर्म्युला। आता हा 12 32 13 चा जो फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवला तुम्ही, हा सिक्वेन्स लक्षात ठेवला तर तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म्युला लक्षात ठेवता येईल आणि बनवता सुद्धा येईल। तर काय आहे 12 32 चा फॉर्म्युला, तो आपण समजूया। इथे बघा मी रो मध्ये काय लिहितोय, A1 A2 B1 B2 आणि C1 C2 याला क्रमांक देऊन देतो मी। A1 A2 ला मी काय करतो, क्रमांक 1 देतोय, B1 B2 ला क्रमांक देतोय 2 आणि C1 C2 ला 3 क्रमांक देतोय। ठीक आहे, आता आपण काय करूया, हा यापासून काय करूया, हे फॉर्म्युलेज तयार करूया 12 32 च्या फॉर्म्युल्याने। तर पहिला क्रमांक काय 12, तर ह्या देणार आपल्याला D चा व्हॅल्यू। ठीक आहे, तर 12 म्हणजे काय, मी इथे लिहितोय 1 आणि इथे लिहितोय मी 2। आता 1 म्हणजे काय, कुठली रो, कुठला कॉलम? फर्स्ट कॉलम। काय लिहिणार आपण? A1 A2 आणि 2 म्हणजे सेकंड कॉलमचे एलिमेंट्स, म्हणजे काय आहे? B1 B2। याच प्रकारे जर मला डिटर्मिनंट ऑफ x काढायचा आहे, हा डिटर्मिनंट ऑफ x काढायचा आहे, तर मी काय करतो, डिटर्मिनंट ऑफ x इज इक्वल टू, यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा आपला? 32 चा। हा झाला 12 चा, आता या पुढे आपण 32 चा। इथे लिहितो 3 आणि 2। 3 थर्ड कॉलम आपल्याला बघायचा आहे, थर्ड कॉलमचे एलिमेंट काय आहे? C1 C2 आणि सेकंड कॉलमचे एलिमेंट काय आहे? B1 B2। याच प्रकारे आपण काय करूया, डिटर्मिनंट ऑफ y काढूया। डिटर्मिनंट ऑफ y कसं बनणार? 13 नी। इथे लिहितो मी 1 आणि इथे लिहितो 3। तर आपण फर्स्ट कॉलमचे एलिमेंट्स लिहूया। इथे काय आहे? A1 A2, थर्ड कॉलमचे एलिमेंट काय आहे? C1 C2। तर हा होता आपला 12 32 13 चा फॉर्म्युला। आणि यानंतर आपल्याला जर x चा व्हॅल्यू काढायचा तर x कसं निघतो? डिटर्मिनंट ऑफ x अपॉन d आणि y इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ y अपॉन d। तर हा होता आपला 12 32 13 चा फॉर्म्युला। तर हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या फॉर्म्युल्याला लक्षात ठेवू शकता, वेळोवेळी काय करू शकता, तुम्ही त्याला इव्हॅल्युएट करू शकता। ठीक आहे, यावर आधारित आपण एक सॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व करूया। तुमच्या पुस्तकामध्ये बघा पेज नंबर 14 वर एक क्वेश्चन दिलेला आहे। काय म्हणतोय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर रूल। आता दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे, याला आपण क्रॅमर मेथडनी क्रॅमर रूलनी आपण याला काय करूया, सॉल्व करूया। तर लगा सोल्यूशन स्टार्ट करतोय मी इथे। हा इक्वेशन जो पहिला, याला मी इक्वेशन नंबर 1 देतोय, 3y इज इक्वल टू -11। हा इक्वेशन नंबर 1 झाला। आपला दुसरा इक्वेशन काय आहे बघा, 2x प्लस 4y इज इक्वल टू -10। आपला इक्वेशन नंबर 2 हा सेकंड इक्वेशन तयार झालेला आहे। आता काय करूया, आपण याला कंपेअर करूया जनरल फॉर्म सोबत। आपण comparing equation 1 and equation 2 with a1x plus b1y is equal to c1 आणि सेकंड जनरल फॉर्म आपला a2x plus b2y is equal to c2।
आता हा जो पहिला इक्वेशन आहे हा जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करूया. इथे एक्सचे वायचे कोइफिशियंट काढूया आपण, म्हणजेच A1 ची व्हॅल्यू, B1 ची व्हॅल्यू आणि C1 ची व्हॅल्यू आपण इव्हॅल्युएट करूया. तर कम्पेअर करूया हा इक्वेशनला ह्या इक्वेशन सोबत. तर x समोर काय आहे A1, इथे x समोर काय आहे 5, तर इथे A1 ची व्हॅल्यू काय झाली 5. त्याच प्रकारे B1 ची व्हॅल्यू यासोबत कम्पेअर करूया. तर काय होणार B1 इज इक्वल टू 3 आणि C1 ची व्हॅल्यू किती भेटणार इथे मला -11. ठीक आहे. याच प्रकारे आपण सेकंड इक्वेशन जो आहे याला सेकंड जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करूया. तर इथे A2 ची व्हॅल्यू बघा काय आहे, A2 इज इक्वल टू 2, B2 इज इक्वल टू 4 आणि C2 इज इक्वल टू -10. हे कम्पेअर करून झालेलं आहे. आता आपण काय करूया, डिटर्मिनेंट काढूया, डिटर्मिनेंट ऑफ एक्स काढूया, डिटर्मिनेंट ऑफ वाय काढूया आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फायनली काढूया. तर मला काय करायचं आहे, डी चा व्हॅल्यू काढायचा आहे, डिटर्मिनेंट काढायचा आहे. काय फॉर्म्युला, 1232 चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिलं काय, तो डी कसा बनतो 12 ने. 12 म्हणजेच काय A1 A2 B1 B2. आता इथे बघा A1 A2 ची व्हॅल्यू इथून बघून आपण मांडणी करूया. A1 ची व्हॅल्यू किती आहे इथे 5, A2 ची व्हॅल्यू 2, B1 ची व्हॅल्यू 3 आणि B2 ची व्हॅल्यू 4. ठीक आहे. हे मांडणी करून झालेलं आहे. आणि आपण डिटर्मिनेंट मेथडमध्ये काय केलं तर हा दोघांचा मल्टिप्लिकेशन केला होता, 5 आणि 4 चा आणि 3 आणि 2 चा. तर 5 4 जा 5 इंटू 4 मायनस 3 इंटू 2. ठीक आहे. 5 4 जा किती होतो आपला 20 मायनस 3 2 जा 6 आणि 20 मायनस 6 किती होतो आपले 14. हा मला भेटला डी चा व्हॅल्यू, डिटर्मिनेंटचा व्हॅल्यू. याच प्रकारे मी डिटर्मिनेंट ऑफ एक्स काढू. डिटर्मिनेंट ऑफ एक्स कसा बनवायचा फॉर्म्युला, 12 32 13. काय येतो 12 32. 32 म्हणजे काय थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलम, C1 C2 B1 B2. आता बघा इथे बोर्डवर C1 C2 ची व्हॅल्यू इथे चेक करा काय आहे. C1 C2 ची व्हॅल्यू -11 -10 आणि B1 B2 किती आहे 3 आणि 4 दिलेला आहे, 3 आणि 4. चला याला सॉल्व करूया. 11 आणि 4 चा मल्टिप्लिकेशन करूया, -11 आणि 4, -11 इंटू 4 -10 इंटू 3, 3 इंटू -10. 3 इंटू -10 मल्टिप्लिकेशन करूया. -11 इंटू 4 किती होणार -44. हा नेगेटिव्ह साईन ॲज इट इज. 10 3 जा किती होणार 30, बट हा नेगेटिव्ह साईन काय करणार त्याला -30 करून टाकणार, -30 -44 मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर काय करणार आपल्याला काय देणार हे +30 आणि याचा व्हॅल्यू किती येणार 4 आणि 1 14 -14. बघा हा झाला डी चा व्हॅल्यू, हा झाला dx चा व्हॅल्यू. याच प्रकारे आपण काय करूया, डिटर्मिनेंट ऑफ y फाइंड आउट करूया. डिटर्मिनेंट ऑफ y कसं निघणार, काय फॉर्म्युला आपला 12 32 13. 13 म्हणजे फर्स्ट कॉलम अँड थर्ड कॉलम, A1 A2 आणि C1 C2. आता इथे आपण काय करूया, A1 A2 ची व्हॅल्यू आणि C1 C2 ची व्हॅल्यू तिथे मांडणी करूया. A1 काय आहे आपल्याकडे 5 2 आणि C1 C2 किती आहे -11 -10. मल्टिप्लाय करूया क्रॉस मध्ये, 5 इंटू 10 5 इंटू -10 -11 इंटू 2. चला मल्टिप्लिकेशन करूया. 5 10 जा किती होणार 15, पण नेगेटिव्ह आहे तिथे, प्लस इंटू मायनस काय होणार -50 मायनस ॲज इट इज
-11 इंटू 2 किती होणार 22 -22 50. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह 22 आणि 50 - 22 किती भेटणार आपल्याला इट्स -28. ठीक आहे, हे झाला आपला डी चा व्हॅल्यू, हा झाला dx चा व्हॅल्यू आणि हा झाला dy चा व्हॅल्यू. आता आपण काय करूया x चा व्हॅल्यू आणि y चा व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे, इथे स्पेस नाही तर मी इथे थोडंसं लिहून घेतो, याला इथेच मी ऍडजस्ट करून घेतोय. तर आपला x चा व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. x कसा निघतो डिटर्मिनंट ऑफ x अपॉन d. डिटर्मिनंट ऑफ x किती निघाला आपल्याला -14 अपॉन डिटर्मिनंट किती आला आपला 14. सो 14 1 जा 14, x चा व्हॅल्यू किती आला आपल्याला -1. आणि याच प्रकारे आपण y चा व्हॅल्यू काढूया. कसा निघतो डिटर्मिनंट ऑफ y अपॉन d. डिटर्मिनंट ऑफ y किती आपल्याकडे -28 अपॉन d चा व्हॅल्यू किती येते 14. सो 14 1 जा 14 2 जा किती टाइम्स येतो -2. तर इथे x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. काय लिहिणार मी x y किती व्हॅल्यू आहे त्याची x आणि y ची -1 -2 इज द सोल्यूशन. ठीक आहे, दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 14 वर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करूया. काय दिली आहे ती ऍक्टिव्हिटी बघा. y + 2x - 19 = 0 आणि सेकंड इक्वेशन दिला आहे 2x - 3y + 3 = 0. राइट अ गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax + by = c. आता हा इक्वेशन हा जनरल फॉर्म मध्ये लिहिलेला नाहीये, म्हणून आपण काय केलं इथे जनरल फॉर्म मध्ये लिहिलेला आहे ते. तर याला इक्वेशन नंबर 1 देतोय आणि याला इक्वेशन नंबर 2 देतोय आणि याला काय करतोय आपल्या जनरल फॉर्म सोबत कंपेअर करतोय. पहिल्या इक्वेशनला मी a1x + b1y = c1 सोबत कंपेअर करतोय आणि दुसऱ्या इक्वेशनला a2x + b2y = c2 नी कंपेअर करतोय. ठीक आहे, आता इथे a1 ची व्हॅल्यू काढूया. a1 ची व्हॅल्यू किती निघणार इथे 2, b1 ची व्हॅल्यू किती भेटणार इथे 1 आणि c1 ची व्हॅल्यू किती भेटणार = 19. त्याच प्रकारे a2 ची व्हॅल्यू किती भेटणार इथे आपल्याला 2, b2 ची व्हॅल्यू किती भेटणार इथे -3 आणि c2 ची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला -3. ठीक आहे, आताच आपण थोड्या वेळापूर्वी 12 32 13 चा फॉर्म्युला अभ्यास केला. 12 32 13 12 32 13 चा फॉर्म्युला काय होतो 12 म्हणजे a1 a2 b1 b2, 32 म्हणजे c1 c2 b1 b2 आणि 13 म्हणजे a1 a2 c1 c2. हा आपल्याला d ची व्हॅल्यू देतो, हा आपल्याला dx ची व्हॅल्यू देतो आणि हा dy ची व्हॅल्यू देतो. हा क्रमांक मध्ये आपण सॉल्व केला होता प्रॉब्लेम मगांचा. याच प्रकारे आपण d चा व्हॅल्यू काढणार आहे. d चा व्हॅल्यू म्हणजे a1 a2 b1 b2. इथे काय येणार a1 a2 ची व्हॅल्यू येणार. a1 ची व्हॅल्यू किती आहे इथे 2, म्हणून इथे काय लिहिलं 2 आणि a2 ची व्हॅल्यू इथे 2 दिलेली आहे. त्याच प्रकारे b1 b2 येतो. इथे काय येणार b1 b2, b1 ची व्हॅल्यू किती आहे इथे बघा 1 आणि b2 ची व्हॅल्यू -3 दिलेली आहे. आता आपण काय करूया क्रॉस मध्ये याला मल्टिप्लाय करूया, म्हणजे 2 × -3 इथे काय आहे ना 2 × -3. याच प्रकारे हा दोघांना क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करूया. 2 × 1 इथे 2 दिलेला ऑलरेडी, कोणासोबत मल्टिप्लाय करायचा आहे 1 सोबत. चला करूया मल्टिप्लाय. 3 2 जा 6, बट हा नेगेटिव्ह आहे तर -3 × 2 किती होणार -6. हा नेगेटिव्ह फॉर्म्युला मधला ॲज इट इज 2 1 जा 2. नेक्स्ट बॉक्स मध्ये काय येणार बघा इथे -6 ॲज इट इज मायनस आणि हा हा 2. 6 - 2 आपल्याला काय देणार -8 आपल्याला भेटणार. याच प्रकारे आपण
सेकंड जो डिटर्मिनंट दिला आहे dx, डिटर्मिनंट ऑफ x, तो सॉल्व करूया. डिटर्मिनंट ऑफ x कसा बनतो आपला फॉर्म्युला 32 c1 c2 b1 b2. इथे काय येणार c1 c2, c1 किती आहे 19 आणि c2 किती येणार इथे -3. त्याच प्रकारे काय आहे b1 b2 लिहिणार. b1 b2 म्हणजे 1 आणि -3. इथे काय येणार 1 आणि -3 ऑलरेडी दिलेला आहे. हा दोघांचा मल्टिप्लिकेशन करूया आणि हा दोघांचा मल्टिप्लिकेशन करूया. तर 19 इंटू इथे काय येणार -3 आणि पुढच्या बॉक्सेसमध्ये काय येणार -3 इंटू 1. दोघांचा मल्टिप्लिकेशन करूया. 19 इंटू -3 किती येणार -57. ठीक आहे. and negative sign as it is. 3 इंटू -3 इंटू 1 किती येणार आपले 3 1 जा 3 -3. हा नेगेटिव्ह काय होणार पुढे चालून पॉझिटिव्ह होणार. म्हणजेच बघा -57 मायनस काय होणार +3 आणि -57 +3 आपल्याला किती देणार इथे -54. याच प्रकारे आपण काय करूया, जो थर्ड डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे तो आपण सॉल्व करूया. डिटर्मिनंट काय आहे dy कसं निघतो a1 a2 c1 c2. a1 a2 ची व्हॅल्यू इथे लिहू आपण. a1 a2 म्हणजे 2 आणि 2 इथे येणार 2 ऑलरेडी 2 दिलेला आहे इथे. नेक्स्ट काय c1 c2 म्हणजे 19 आणि -3. 19 ऑलरेडी दिलेला आहे इथे काय येणार -3. क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करूया. 2 इंटू -3 इथे काय येणार 2 इंटू -3. पुढच्या बॉक्सेसमध्ये काय येणार 2 इंटू 19. दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 3 2 जा 6 बट मायनसमध्ये आहे तर काय होणार इथे -6. हा ऑलरेडी फॉर्म्युल्यामधला नेगेटिव्ह साईन. 19 2 जा 38. दोघांचा सबट्रॅक्शन करूया. -6 -38 बघा इथे -6 -38 किती देणार आपल्याला 8 आणि 6 14. आजचा 1 आणि ह्या 44 -44 आपल्या इथे आले देतो -40. तर विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारे आपण आता एक्सचा व्हॅल्यू आणि वायचा व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. तर इथे डिटर्मिनंट ऑफ एक्स काय दिलेला आहे बघा. डिटर्मिनंट ऑफ एक्सचा व्हॅल्यू किती आहे -54 आणि डीचा व्हॅल्यू किती दिला आहे आपल्याला -8. बघा -54 -8 दिस नेगेटिव्ह गेट कॅन्सल. याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढूया. किती येणार 4 टाइम हे 2 4 जा आणि 2 नी याला जाणार तर हे 27 होणार. किती येणार 27/4. याच प्रकारे आपण वायचा व्हॅल्यू फाइंड आउट करूया. काय दिलाय वाय साठी फॉर्म्युला डिटर्मिनंट ऑफ y अपॉन d. डिटर्मिनंट ऑफ y किती आपल्याकडे -44. डिटर्मिनंट किती दिले d चा व्हॅल्यू -8. बघा -44/-8 दिस नेगेटिव्ह गेट कॅन्सल. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करूया. 2 जा 11 टाइम्स म्हणजे काय येणार 11/2 येणार. ठीक आहे. तर x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटतो आपल्याला 27/4 आणि सेकंड व्हॅल्यू काय भेटते y ची 11/2. ठीक आहे. हा होता तुमचा फायनल सोल्यूशन. दिस इज द सोल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर 15 वर आपल्याला सेकंड ऍक्टिव्हिटी दिली आहे ती आपण सॉल्व करूया. काय दिलं आहे सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इन द गिवन इक्वेशन. हे दोन इक्वेशन पासून आपल्याला काय करायचं आहे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पहिल्या इक्वेशनला काय करतो मी कंपेअर करतो आपल्या जनरल फॉर्म सोबत. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. इथे a1 ची व्हॅल्यू बघा किती आहे कंपेअर केलं तर 3. b1 ची व्हॅल्यू बघा किती आहे -2 आणि c1 ची व्हॅल्यू आहे इथे 3. याच प्रकारे हा सेकंड इक्वेशनला जर मी कंपेअर करतोय जनरल फॉर्म सोबत कुठला a2x प्लस b2y इज इक्वल टू c2.
तर इथे A2 ची व्हॅल्यू किती निघणार बघा, A2 इज इक्वल टू 2, B2 इज इक्वल टू 1 आणि C2 ची व्हॅल्यू किती भेटणार इथे 16. बघा इथे बायचा कोइफिशियंट काही नाही तर 1 अज्युम करणार, इथे तो आला आपल्याला B2 चा व्हॅल्यू. आता काय करूया आपण, डिटर्मिनेंट आणि डिटर्मिनेंट ऑफ एक्स आणि डिटर्मिनेंट ऑफ वाय आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे, तर डिटर्मिनेंटचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 12, 32, 13 चा फॉर्म्युला. 12, 32 म्हणजे फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम म्हणजे A1 A2 B1 B2. 32 म्हणजे थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलम म्हणजे C1 C2 B1 B2. आणि 13 म्हणजे फर्स्ट कॉलम A1 A2 आणि C1 C2. हा आपल्याला D चा व्हॅल्यू देणार, हा आपल्याला DX चा व्हॅल्यू आणि हा आपल्याला DY चा व्हॅल्यू देणार. तर याच ऑर्डरमध्ये आपण हे फिलअप करूया. तर D चा व्हॅल्यू कसा भेटणार आपल्याला, A1 A2 B1 B2. A1 चा व्हॅल्यू 3, A2 चा व्हॅल्यू 2, B1 चा व्हॅल्यू -2, B2 चा व्हॅल्यू 1. DX चा व्हॅल्यू कसं निघणार, C1 C2 B1 B2. C1 चा व्हॅल्यू बघा 3, C2 चा व्हॅल्यू आहे 16, B1 इज -2 आणि B2 चा व्हॅल्यू किती आहे तिथे 1. याच प्रकारे आपण DY फाइंड आउट करूया. DY चा फॉर्म्युला कसा बनतो, A1 A2 C1 C2. A1 A2 बघा किती आहे 3 आणि 2 आणि C1 C2 3 आणि 16. तर इथून आपण काय करूया, हा डिटर्मिनेंटला सॉल्व करूया आणि D चा व्हॅल्यू काढूया. तर ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येणार, 3 1 जा 3 मायनस हा दोघांचा मल्टिप्लिकेशन करूया 2 इंटू 2 -2 इंटू 2 किती देणार आपल्याला -4. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह काय होणार, पॉझिटिव्ह होऊन जाणार आणि 3 + 4 किती भेटणार आपल्याला 7. तर D चा व्हॅल्यू आपल्याला भेटला 7. याच प्रकारे मी हा डिटर्मिनेंट ऑफ एक्स चा व्हॅल्यू फाइंड आउट करतो. 3 इंटू 1 3 1 जा 3 मायनस 16 2 जा किती होणार -32. 16 इंटू -2 इज 32. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह काय होणार परत पॉझिटिव्ह होणार +32 किती भेटतो आपल्याला 32 + 3 35. तर डिटर्मिनेंट ऑफ एक्स किती आला आपल्याला 35. याच प्रकारे डिटर्मिनेंट ऑफ वाय फाइंड आउट करूया, दोघांचा मल्टिप्लिकेशन. सो 16 3 जा किती होणार 48 आणि 3 2 जा 6 किती भेटणार आपल्याला, दोघांचं सबट्रॅक्शन 42. आता आपण इथे काय करूया, एक्सचा व्हॅल्यू अकॉर्डिंग टू क्रॅमर रूल आपण एक्सचा व्हॅल्यू आणि वायचा व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. एक्सचा व्हॅल्यू कसं फाइंड आउट केलं जातं, dx/d. dx चा व्हॅल्यू किती आपल्याकडे 35, d चा व्हॅल्यू आहे 7. 7 1 जा 7 5 जा 35. वायचा व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, किती येणार 42/7 किती जातो 7 1 जा अँड 7 6 जा. तर इथे एक्स आणि वायचे आपल्याला काय भेटले कोऑर्डिनेट्स 5 आणि 6. एक्स ची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 6 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट डाउन.